अनेकांना आज मांडी घालून सुद्धा बसता येत नाही, अशी आज परिस्थिती आहे. आणि अशा वेळेस आपल्याला जाणवतं की आपल्या मांड्यांमध्ये लवचिकता असणं, पायांमध्ये लवचिकता असणं किती महत्वाचं आहे. आणि ही लवचिकता प्रदान करून देणारं एक सोपं योगासन आज आपण पाहतोय, ते म्हणजे पद्मासन. पद्मासनात आपण एक पाय असा वरती उचलून घ्यायचा असतो आणि मग दुसरा पाय या पायाच्या वरती घेऊन मांडीवरती असा ठेवून द्यायचा. पण हे पद्मासन जमण्यासाठी सुद्धा आपल्या अँकल्समध्ये, गुडघ्यांमध्ये आणि हिप जॉईंट मध्ये लवचिकता असणं महत्वाचं आहे. मग त्यासाठी आणखीन सोपे काही प्रकार पाहूयात. आता आपण एक पाय पुढे सरळ सोडून देऊयात. एकच पाय पद्मासनात घ्या, म्हणजेच अर्ध पद्मासन. अर्ध पद्मासन केल्यानंतर हा पाय या पद्धतीने हलवा. तुम्ही रोज जर हा सराव केलात तर हळूहळू तुमच्या मांड्यांमधल्या नसनसा सैल होतील, स्नायू सैल होतील आणि तुम्हाला ग्रॉइन्स मधून स्ट्रेचिंग चांगली करता येईल. हेच आपण दुसऱ्या पायाने सुद्धा करूया. तुम्ही आता देखील हे करून पाहू शकता. तुमचे पाय लगेच मोकळे होतील आणि रोज सराव केला तर तुम्हाला नक्की पद्मासन जमेल. आता पुढे पद्मासनात आपण पायाला पकडून या पद्धतीने खेचतो. तर ही जी मुवमेंट आहे ना, याचा सराव झाला पाहिजे आणि त्यासाठी हा सराव करा. पायाला पकडा आणि या पद्धतीने गोल फिरवा. हाच दुसरा पाय घेऊया आपण. 1 2, तो जास्तीत जास्त वरून घ्या, जितकं जमेल तितकं खालून घ्यायचा, गोल असा वरून घ्यायचा. 3 4 आणि 5. आता पुढे पाय सरळ आहे आणि एक पाय अर्ध पद्मासनात आहे. दोन्ही हातांनी आपण समोरच्या पायाच्या बोटांना पकडायचं, म्हणजे इथे आपली कंबर सुद्धा मोकळी होईल आणि पायाला सुद्धा ताण मिळेल. जमलं तर खाली वाका. काही सेकंदानंतर विश्रांती घ्या. आता दोन्ही ग्रॉइन्स मधून स्ट्रेचिंग होईल असं आपण बद्ध कोणासन पाहूया. दोन्ही पाय अलीकडे घ्यायचे आणि त्यानंतर पायांची अशी हालचाल करायची आणि पाय मोकळे करून घ्यायचे. मग पद्मासनाचा सराव शेवटी करताना काय करायचं, एक पाय जवळ घ्यायचा. तुम्ही पायांना तर मोकळं केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पाय सहज पद्धतीने उचलू शकता. मग दुसरा पाय या मांडीच्या खाली घेऊन बसायचं. अशीच बसण्याची तुम्ही सवय करा. 5-5, 10-10 मिनिट तुम्ही या स्थितीमध्ये बसा आणि त्यानंतर हळूहळू हा पाय पुढे घ्यायचा, पायाला थोडंसं उचलायचं, परत खाली ठेवायचं, परत थोडं उचलायचं, ठेवायचं आणि असं करत करत हळूहळू पाय जवळ घ्यायला लागायचं. आता आपण फक्त उचलत होतो, आता आपण उचलून जवळ घ्यायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने हा पाय इथे मांडीजवळ आणायचा, पूर्णपणे मांडीवरती ठेवून द्यायचा आणि पद्मासनात स्थिर बसायचं. तर पद्मासनाचे अनेक फायदे शरीराला होत असतात, त्यामुळे तुम्ही नियमितपणे पद्मासनाचा